मित्रांनो नमस्कार। काल महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी केलेला सर्वे, मुंबई महानगरपालिकेचा धक्कादायक सर्वे, कोण आहे सर्वात मोठा पसंतीचा नेता, कुणाकडे हवी महाराष्ट्राची मुंबई महानगरपालिका, कोणत्या पक्षाला मिळतायत, यांच्या सर्वेनुसार सर्वात जास्त जागा 100% त्यांनी केलेला खरा आणि विश्वासदर्शक सर्वे। मित्रांनो बघूया सविस्तर। महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांना विचारले वेगवेगळे 20 प्रश्न, त्यातील जागांसह कोणाला किती जागा यासह महत्वाची बातमी। बघूया सविस्तर व्हिडिओ। नेमकं काय घडलंय मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये। मित्रांनो पहिला प्रश्न त्यांनी मुंबईकरांना विचारला होता, तो प्रश्न असा होता की त्यामध्ये त्यांनी मुंबईकरांना विचारलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले तर सर्वात मोठा पक्ष कोण ठरेल। भाजपा 34%, शिवसेना शिंदेगड 14%, शिवसेना उद्धव ठाकरे 42%, काँग्रेस 10%। अशा प्रकारे उद्धव ठाकरेंना सर्वाधिक यश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळू शकतं। हा सर्वे अगदी सर्वांसमोर उभा होता। आता पुढे बघूया की कोणत्या पक्षाला मुंबईत किती जागा मिळतील। हा घेतलेला त्यांनीच 100% सर्वे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये कसं यश मिळेल हे यावरून त्यांनी स्पष्ट करून ठेवलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबळावरती जर लढाई झाली तर किती जागा मिळतील, हा देखील महत्वाचा प्रश्न लोकांना विचारला गेला होता। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जर सोबळावरती जर अजित पवार लढले तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागा मिळतील, त्यांना त्या ठिकाणी मोठं यश मिळेल असा अंदाज सध्या लावण्यात आलाय। त्यामुळे सोबळावर कुणाला फटका बसतोय ते आता सविस्तर बघावं लागेल। त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये तशी नवीन नाही, परंतु मुंबईमध्ये वर्चस्व सिद्ध करायला त्यांना बराच वेळ लागला आणि त्यानुसार आता जर मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती जर सोबळावरती लढले तर त्यामध्ये शरद पवारांना किती जागा मिळतील हा चर्चेचा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला होता। त्यामध्ये शरद पवारांना मुंबईमध्ये सोबळावर लढल्याच्या नंतर 3 ते 6 जागी यश मिळू शकतंय। म्हणजे 3 ते 6 नगरसेवक शरद पवारांचे मुंबई महानगरपालिकेत सोबळावरती बसू शकतात असा दावा सध्या या सर्वेने केला गेला। याबद्दल देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष आपल्या समोर येतोय ती म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष। महाराष्ट्राचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि देशाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सध्या फॉर्म मध्ये असल्याचं आपल्याला जाणवतंय। मुंबईमध्ये युती नको, आम्हाला सोबळावरती लढायचंय असं काँग्रेसची भूमिका होती। त्यानुसार हा सर्वे आणि भारतीय जनता पार्टी देखील मुंबईमध्ये सोबळाचा नारा करते। इकडे एकनाथ शिंदे देखील ठाण्यात सोबळाचा नारा करतायत। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये सगळेच पक्षीय सोबळावरती लढल्याच्या नंतर कशा प्रकारचे पक्षीय बलाबल राहील, कोणत्या नेत्याकडे मुंबई महानगरपालिका द्यावी याबद्दलचा हा महत्वाचा घेतलेला आढावा होता। त्यामध्ये काँग्रेसला 21 ते 26 जागी चांगलं यश मिळू शकते, कारण की काँग्रेसचा इथे मतदार आहे तो 21 ते 26 जागी काँग्रेसला जीवनदान मुंबईत देऊ शकतो। ही देखील या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष आपल्यापर्यंत येतोय ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये खूप मोठं भगदाड आगामी काही दिवसात पडणार असून त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मोठा फटका सध्या बसू शकतोय असं सध्या वृत्तवाहिन्यांनी सांगितलेलं आहे। त्यानुसार मुंबई महानगरपालिका भाजपला सोपी नाही, एकनाथ शिंदेंना देखील सोपी नसल्याचं या सर्वेवरून आता तरी लक्षात येत आहे। त्यामुळे महायुती नसली, सोबळावर जर निवडणुका झाल्या तर दोन्ही पक्षांची मतं एकमेकांना न पडता दुसरीकडे जातील असा देखील दावा केला जात आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये 11 ते 16 जागी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत यश मिळतंय। सोबळावर निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना मोठा फटका मुंबईमध्ये बसू शकतो, ही शक्यता निर्माण झाली आहे। त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येत आहे तो म्हणजे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष।
मनसेची आणि उद्धव ठाकरेंची युती व्हावी या दृष्टीनं मुंबईत खूप मोठी पावलं रचली जात आहेत. युती 100% होणार आहे, परंतु सध्या मात्र ह्या सर्वेनुसार युती न झाल्यास नेमकं काय होईल हा मोठा प्रश्न होता. त्यामध्ये राज ठाकरे हे सोबळावर लढले तर कुणाला याचा फटका बसेल हे देखील सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये राज ठाकरे मुंबई महानगरपालिकेत सोबळावर लढले तर त्यांना देखील फटका बसू शकतोय, म्हणून त्यांना 11 ते 16 जागी देखील त्यांचं यश मुंबई महानगरपालिकेमध्ये दिसू शकते. राज ठाकरेंचा करिश्मा मुंबईमध्ये आपल्या सर्वांना जाणू शकतो, दिसू शकतो, ही देखील महत्वाची बाब आहे. त्यानंतर ज्या भाजपला मुंबई महानगरपालिका ताब्यात हवी आहे, ज्या मुंबई महानगरपालिकेवरती भाजपला आपला भगवा फडकवायचा आहे, आपलं स्वप्न साकार करायचंय, त्यांनी केंद्रापासून ते राज्यापर्यंत सगळी फिल्डिंग मुंबईत लावली असून मुंबईमध्ये आपल्याला मुंबई मनपा कशाही कोणत्याही प्रकारे जिंकायची असल्याचं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अजित पवारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन जिंकता येईल का ते पाहिलं, परंतु 16वर जर भाजप मुंबईत लढली तर काय होईल हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न होता. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये यश मिळेल का हा मोठा प्रश्न होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत भाजपला किती जागा मिळतील हा देखील प्रश्न होता. बघूया, भाजपला मुंबईमध्ये 61 ते 66 मुंबईत जागा मिळतील, त्यामुळे भाजपला देखील सोबळावरती फटका बसू शकतो, हा देखील महत्वाचा दावा या ठिकाणी सर्वेत केला गेला होता. त्यानंतर मित्रांनो, आपल्या सर्वांचंच लक्ष लागून राहिलेला पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना. मुंबईमध्ये आपण काल परवा प्रसारमाध्यमांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. मुंबई महानगरपालिका तुम्ही कोणाच्या ताब्यात देणार, तर जवळजवळ 38% लोकांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं होतं, 26% लोकांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं होतं. यामुळे यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. उद्धव ठाकरेंना मानणारा मुंबईत खूप मोठा वर्ग आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबळावरती जर निवडणुका लढल्या तर किती जागा मिळतील हा सर्वसामान्य शिवसैनिकांना, सर्वसामान्य मुंबईकरांना वाटणारा प्रश्न. त्यानुसार आता यानुसार मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांना 92 ते 97 जागी मोठं यश मिळत आहे. हा उद्धव ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक विजय ठरू शकतो. हीच या घडीची सर्वात मोठी अपडेट मुंबईकरांना मिळू शकते, कारण की ज्या प्रकारे मुंबईकर आपल्या भावना व्यक्त करतायत, ज्या प्रकारे मुंबईला तोडण्याची भाषा केली जाते आहे, या सगळ्या घडामोडीवरून मुंबई पुन्हा एकदा ठाकरे परिवाराच्या हाती सुरक्षित राहील असं तमाम मुंबईकरांना तरी सध्या तरी वाटते. मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई महानगरपालिका ही भाजपच्या ताब्यात जाईल की उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाईल? परंतु सर्वसामान्य जनतेचं मत आपणासमोर स्पष्ट मांडलंय. उद्धव ठाकरेंना मुंबईतून सर्वात मोठा सपोर्ट सध्याही आजही मिळताना दिसतोय. ही भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी सध्या समोर येत आहे. धन्यवाद.